लवळे येथील त्रस्त शेतकऱ्याचा प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा। शेतकऱ्यांना प्रशासनाकडून योग्य वागणूक व न्याय मिळत नसल्याचा आरोप। याबाबत सविस्तर माहिती अशी की राऊतवाडी लवळे तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील शेतकरी अरुण भिकोबा राऊत यांनी त्यांच्या न्याय मागण्यांसाठी प्रशासनाकडे वारंवार तोंडी व लेखी स्वरूपाचा विनंती अर्ज करून तसेच 4 वेळा आमरण उपोषण करूनही त्यांच्या मागणीचा विचार प्रशासन करत नसल्याच्या कारणावरून त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाने आपणास न्याय न मिळाल्यास आपण आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे। त्यांनी दिलेल्या निवेदनात त्यांच्या शेताची मोजणी करून अनेक दिवस उलटले तरी त्यांची नोंद भूमी अभिलेख कार्यालयाकडे घेतली जात नाही। तसेच अन्य बांधकाम व्यावसायिकांकडून त्यांच्या शेताला होत असलेले नुकसान आपण लगतचे सीमेवरील शेतकरी असूनही त्यांना विचारात न घेता परस्पर त्यांच्या लगतच्या शेताची मोजणी करून येण्यासाठी मोजणी करून परवानगी देणे याबाबत प्रशासन त्यांना विश्वासात न घेता मनमानीपणे काम करत असल्याचा आरोप करून त्यांनी आपणास न्याय मिळावा याकरता प्रशासनाला विनंती अर्ज व निवेदन केले आहे। या दरम्यान त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील पुणे येथील भेट घेऊन सदर प्रकरणाबाबत संबंधित विभागाला सूचना देण्याची विनंती केली होती। अरुण राऊत हे भूमी अभिलेख महसूल संघर्ष व सुधारणा कृती समितीचे सदस्य असून त्यांनी संबंधित सर्व प्रशासनाच्या विभागांना विनंती अर्ज केलेले आहे, परंतु त्यांना योग्य न्याय हक्क मिळत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। म्हणून आपण न्याय मिळत नसल्याच्या कारणावरून 28 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2:30 वाजता प्रशासकीय कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे। दुर्लक्षित केला जातो शेतकरी असं वाटतं। 4 वेळा उपोषण केलं, काही म्हणतात 4 वेळा उपोषण केलं। मला हौस नाही, माझ्या मागे प्रपंच आहे, शेती आहे, नातवंड आहे, सगळं आहे। मी उपोषण करतो म्हणजे वेळा नाही, कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही, मला कुठलाच न्याय मिळत नाही। प्रत्येक वेळेस वेगळे आश्वासन, प्रत्येक वेळेस वेगळे हे द्यायच्या आश्वासन देऊन मला बाजूला करायचं। पण मला जो मागतोय मी की बाबा मला त्या सरकारी पेपरवर मला तुम्ही ते आहे तुमचा त्याच्यावर हद्दी द्या, ते कुठं मान्य करतात? सगळं म्हणतात की मी उपोषण करतो पण मला न्याय द्या ना। मी कशाला करू? मला काम धंदे नाहीत का दुसरे? मला प्रपंच नाही का? अहो मी एक सर्वसामान्य शेतकरी आहे ना। हे कर आता हेच मला कारण मला खूप समस्या आहेत, त्या सगळ्या मी प्रशासनाला दिल्यात आणि सरकारला बी दिल्यात। या सगळ्या समस्यांनी मी त्रस्त आहे। काय PMRD असेल, तहसीलदार असेल, भूमी अभिलेख असेल, सगळे मला समस्या आहेत त्या। मी सगळ्या 5 मुद्दे मी सरकारला दिलेले आहेत, त्याचा विचार करून त्यांनी मला न्याय द्यावा, अन्यथा मी आत्मदहन करणारच आहे। काय मला त्याच्या कुणी रोखू शकत नाही। यांनी नाही करून दिलं, शासनाने सरकारने नाही करून दिलं, मी घरी जाऊन आत्मदहन करेल। मी न्याय मागतोय, सरकारी पेपर प्रमाणे मागतोय आणि माझं मागतोय, मी कोणाचं मागत नाहीये आणि मला कोणाचं नकोवे। धन्यवाद। अरुण भिकोबा राऊत मुळशी तालुक्यातले हे शेतकरी आहेत। प्रशासनाला मागच्या 1 महिनाभरापूर्वी आम्ही इशारा दिला आहे की हा शेतकरी अन्यायग्रस्त आहे। महसूल यंत्रणेच्या काळ्या बाजारामुळे, लाल फितीच्या कारभारामुळे हा माणूस येत्या 28 तारखेला आत्मदहन करणार आहे। त्याची स्मरणपत्र वेळोवेळी गेलेली आहेत। 27 तारखेला उपोषण देखील केलं जाणार आहे। या सगळ्या गोष्टीतून जर महसूल प्रशासनाला जाग येणार नसेल आणि जर या शेतकऱ्याचा जीव गेला तर महाराष्ट्रभरात निर्भय महाराष्ट्र पार्टी एवढं तीव्र आंदोलन उभं करेल की कुठल्याही तालुक्यातल्या महसूल कार्यालयातल्या कर्मचाऱ्याला आम्ही काम करू देणार नाही। तिथे येऊन आम्ही तुम्हाला जाब विचारू आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब महाराष्ट्रात जिथं कुठं असतील तिथे जाऊन आम्ही त्यांच्यासमोर उभे राहू आणि त्यांना जाब विचारू की शेतकरी तुम्हाला आत्मदहनाची निवेदनं देतात आणि तरी जर तुम्हाला जाग येत नसेल तर तुम्ही कसल्या प्रकारचे मंत्री आहात, तुम्ही कसलं सरकार चालवता आहात? निर्भय महाराष्ट्र पार्टी या शेतकऱ्याच्या पाठीशी आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभी राहील आणि सरकारला बजावून सांगेल की जनताच मालक आहे आणि हा अधिकार आम्हाला संविधानाने दिलेला आहे। वंदे मातरम। कशा पद्धतीने त्यांच्या पाठीशी उभे आहात? आता भूमी अभिलेखचा जो भोंगळ कारभार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक पत्र म्हणजे त्यांचाच नकाशा दाखवतो। हा जो नकाशा आहे जिल्हा अधीक्षकने बनवलेला आहे, म्हणजे त्यांच्या ताब्यामध्ये जिल्ह्याचा पूर्णपणे कारभार आहे। ही मोजणी झालेली आहे 2025 ला, जिल्हा अधीक्षक प्रभाकर मुसळे यांनी केलेली आणि त्यांनी ह्या मोजणीच्या खाली तारीख टाकलेली 2015। ह्या पाया 2 तारखा म्हणजे हा इतका भोंगळ कारभार आहे
की आता ह्याच्याबद्दल काय बोलावं हेच समजत नाहीये. ह्यांच्या हातामध्ये जिल्ह्याचा कारभार आहे पूर्णपणे. जिल्ह्यातले जे पुणे जिल्ह्यातले जे 13-14 तालुके आहेत ते त्यांच्या अधीनस्थ आहेत. कित्येक कर्मचारी आहेत आणि त्यांचा हा भोंगळ कारभार आहे आणि अशा ह्याच्यावर त्यांनी सही करून हे सर्टिफाईड दिलेलं आहे. तर आम्ही हे जे अरुण राऊत आहेत यांनी आतापर्यंत 4 वेळा उपोषण केलं होतं. त्याच्या मागच्या उपोषणाच्या 2 उपोषणाच्या वेळी आम्ही त्यांना परावृत्त केलं. तर त्यांचे भूमी अभिलेख खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आश्वासनही दिली गेली. आताही पुन्हा आम्ही त्यांच्या ज्या रेकॉर्ड प्रमाणे त्यांच्या हद्दी दाखवाव्यात याच्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. आणि कोणत्याही परिस्थितीत यांच्या रेकॉर्ड प्रमाणे हद्दी ह्या 27 तारखेच्या आतमध्ये दाखवल्या गेल्या पाहिजेत याच्यासाठी आम्ही पूर्णपणे कृती समितीमार्फत पाठपुरावा करणार आहोत. पण जो काही आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला आणि ते हे सुद्धा म्हणतात ते ऑन रेकॉर्ड की मी जर नाही मला प्रशासनाने आत्मदहन करून दिलं तर मी घरी जाऊन आत्महत्या करेन. तर हे थांबण्यासाठी प्रशासनाला ती जाग यावी किंवा तो कळवळा त्यांचा यावा यासाठी तुम्ही काय करता? यासाठी आम्ही यांच्या बरोबर आंदोलनात सहभागी राहू, परंतु त्यांना कुठल्या परिस्थितीत आम्ही आत्मदहनापासून परावृत्त करणार.